नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला आणि माझ्यासोबत आहे सौरभ कोरटकर। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीडमध्ये मूक मोर्चा निघतोय। सर्व संघटना आणि सर्वपक्षीय नेते आज रस्त्यावर उतरणार आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा धडकणार आहे। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख तसंच संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख सुद्धा मोर्चासाठी रवाना झाले। थोड्याच वेळात ते मोर्चात सहभागी होतील। तर नेते देखील आता या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी निघाले आहेत। जितेंद्र आव्हाड देखील, अंजली दमानिया देखील या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। तसंच जरांगे पाटील सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। ते देखील आता इथे पोहोचत आहेत। यांच्याकडे मिळावं नाही, कसं आहे की जेव्हा फडणवीसांना बीडच्या लोकांनी सांगितलं की आम्हाला हे पालकमंत्री नको, दोघंही बहीण भाऊ पालकमंत्री नकोत, तर फडणवीस म्हणाले आम्ही तिघं मिळून ठरवू, आम्हाला कोणाला करायचंय नाही। तुम्ही जनप्रतिनिधी आहात, जनता जे म्हणेल त्याप्रमाणेच तुम्ही वागायला हवं। जर जनता म्हणते की हे पालकमंत्री नकोत म्हणजे नकोत, आणि ते ठरवणारी डोकी तुमची नाही, जनतेची असायला पाहिजे। या होत्या अंजली दमानिया। खरं तर अंजली दमानिया आज बीडमध्ये दाखल झालेला आहे। ते मोर्चामध्ये सहभागी न होता ते जिल्हाधिकारी जे कार्यालय आहे त्यासमोर अंजली दमानियाने असा एक आरोप केला आहे की 7 आरोपीपैकी 3 आरोपी जे फरार आहेत ते 3 आरोपींना खरं तर मृत्यू झाला, त्यांचा मर्डर करण्यात आला आहे आणि तशी सूचना मी एसपींना दिली आहे। तसं काही तुमचं बोलणं झालं का आणि काय तथ्य आहे? सध्या त्याच्या बाबतीत आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे ऑफिशियल कन्फर्मेशन नाही। त्यांचे बोलणं झाले तुमच्यासोबत? नाही, अंजली दमानियाने कॉल केला नाही। अंजली दमानियाने मला माहिती दिली होती, पण त्याच्या बाबतीत आता ऑफिशियल कन्फर्मेशन आमच्याकडे काही आलेलं नाही। या विधानात काही तथ्य नाही सर? नाही, सध्या देयर इज नो ऑफिशियल कन्फर्मेशन। चलो, थँक्यू। तर जिल्हा पोलीस अधीक्षक होते